लाचखोर तहसीलदार पकडला. बीड एसीबीची मोठी कारवाई. तहसीलदारांची ऐपत 20,000 रुपये. व्यंकटेश मुंडे एसीबीच्या ताब्यात. परळी येथील वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे लाच प्रकरणात अडकल्याची घटना शुक्रवारी आज दुपारी उघडकीस आली. तक्रारदाराकडून सालनशी म्हणजेच ऐपतीचे प्रमाणपत्र देण्यासाठी 50,000 रुपयाची मागणी करण्यात आल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे देण्यात आली होती. या तक्रारीनंतर एलसीबीने सापळा रचून कारवाई केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून तक्रारदाराकडून सुरुवातीला 50,000 रुपयाची मागणी करण्यात आली होती. मात्र तडजोडीनंतर 20,000 रुपयावर सौदा ठरल्याची माहिती समोर आली आहे. एसीबीकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पथकाने पडताळणी करून सापळा रचला. दरम्यान तक्रारदाराच्या काही संशयास्पद हालचाली दिसून आल्याने तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही एसीबीने आवश्यक पुरावे संकलित करत पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून व्यंकटेश मुंडे यांना एसीबीने ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परळी तालुक्यातील महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली असून जिल्ह्यातही या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास बीड एसीबी कडून केला जात आहे. भ्रष्टाचार विरोधातील या कारवाईमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात असून प्रशासनातील पारदर्शकतेसाठी अशा कठोर कारवाया आवश्यक असल्याची भावना आता व्यक्त होत आहे. परंतु पाहायला गेलं तर परळी तालुक्याचे जे तहसीलदार व्यंकटेश मुंडे आहे सतत वादग्रस्त चर्चेमध्ये राहिल्याचे आपणास दिसून येतात. प्रत्येक निवडणुकीमध्ये खासदार बजरंग सोनवणे यांनी त्यांच्यावर वेगवेगळे आरोप केले आहेत. आता काही दिवसापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील त्यांच्यावर अनेक आरोप केलेले दिसून येत आहेत. एका तक्रारदाराला सालोनशिप म्हणजेच ऐपतीचे प्रमाणपत्र हवे होते. हे प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी त्यांच्याकडे तक्रारदाराकडे 50,000 रुपयांची लाचेची मागणी केली होती. शासकीय कामासाठी हक्काचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लाच द्यावी लागते असल्याने तक्रारदाराने या भ्रष्टाचाराविरोधात बीडच्या एसीबी विभागाकडे धाव घेत आणि रितसर तक्रार नोंदवली होती. तक्रार प्राप्त होताच बीडचे एसीबीचे उपाधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांनी मार्गदर्शनाखाली पथक निवडून तातडीने हालचाली सुरू केल्या. तक्रारीची पडताळणी केली असता 50,000 रुपयांच्या मागणीवर तडजोड होऊन 20,000 रुपये देण्याचे ठरले होते. आज रकमेचा स्वीकार करताना तहसीलदार मुंडे यांना रंगेहात पकडण्यासाठी एसीबीने सापळा देखील रचला होता. परंतु तक्रारदाराच्या काही संशयास्पद हालचाली व्यंकटेश मुंडेच्या लक्षात आल्या. या कारवाई दरम्यान एक नाट्यमय वळण आले. तक्रारदाराच्या हालचाली ज्या काही गोष्टी होत्या त्या तहसीलदार व्यंकटेश मुंडेच्या लक्षात आल्या. त्याच्यावर त्यांना संशय आला. त्यांनी शेवटच्या क्षणी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केली. मात्र एसीबीने अत्यंत चपळाईने या प्रकरणातील मागणीचे आणि तडजोडीचे आवश्यक पुरावे गोळा केले आहेत. त्यामुळे आता यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का, एसीबी कडून कुठले गुन्हे दाखल होतात, कोण कोण यामध्ये सामील आहे, या सर्व घटनेचा आपण आढावा घेणार आहोत.